नमस्कार. लोकशाही हा शब्द आपण सतत ऐकतो, वापरतो. पण तिचे खरे आधारस्तंभ कोणते आहेत? आज आपण भारताच्या संविधानाच्या एका मुख्य शिल्पकाराच्या नजरेतून हे समजून घेणार आहोत, ज्यांनी आपल्याला एका मोठ्या धोक्याबद्दल खूप आधीच सावध केलं होतं. तर मग तो इशारा नेमका काय होता? एखाद्या राष्ट्राच्या संस्थापकाला आपल्याच देशाच्या लोकशाहीबद्दल इतकी मोठी चिंता का वाटावी? चला, हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण विश्लेषणाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाईल. तो इशारा समजून घेण्याआधी आपल्याला आधी हे बघावं लागेल की लोकशाहीचा आदर्श पाया नक्की कशावर उभा आहे. म्हणजे ती 3 मूळ तत्वे जी सगळं काही एकत्र टिकून ठेवणार होती. तर बघा, लोकशाहीचा पाया या 3 संकल्पनांवर रचला गेला आहे: स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. पण गंमत म्हणजे या तिन्ही गोष्टी वेगळ्या करताच येत नाहीत. त्या एक प्रकारची अविभाज्य त्रिमूर्ती आहेत, म्हणजे एकाशिवाय दुसऱ्याला काहीच अर्थ नाही. पण हा आदर्श समोर असूनही भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना याच पायामध्ये काही गंभीर भेगा दिसायला लागल्या होत्या. त्यांचा पहिला इशारा काय होता ते पाहूया. त्यांचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा इशारा होता तो म्हणजे आपण वापरत असलेल्या मार्गांबद्दल. ध्येय कितीही चांगलं असलं तरी ते गाठण्यासाठी वापरलेले मार्ग हे घटनात्मकच, म्हणजे कायद्याच्या चौकटीतलेच असायला हवेत. त्यांच्या मते या चौकटीच्या बाहेरचा कुठलाही मार्ग लोकशाहीसाठी अत्यंत घातक होता. त्यांनी आपल्यासमोर 2च पर्याय ठेवले: एकतर संविधानाचा मार्ग स्वीकारा, नाहीतर ज्याला ते अराजकतेचे व्याकरण म्हणायचे त्या गर्तेत पडा, म्हणजे एक अशी अवस्था जिथे कुठलंच नियंत्रण नसतं. आता त्यांचा दुसरा इशारा, आणि हा धोका तर राजकारणात आपल्याला वारंवार दिसतो, तो म्हणजे नायक पूजा, किंवा आपण ज्याला म्हणतो व्यक्तिपूजा. म्हणजे एखाद्या एकाच नेत्यावर आंधळा विश्वास ठेवून त्याच्या हातात सगळी सत्ता देऊन टाकणे. आणि हा धोका ओळखणारे ते काही पहिले नव्हते. त्यांनी तत्वज्ञानी जॉन स्टुअर्ट मिल यांचं उदाहरण देत सांगितलं की एखाद्या महान व्यक्तीच्या चरणी आपलं स्वातंत्र्य वाहून देणं किती धोकादायक ठरू शकतं. कृतज्ञतेला सुद्धा एक मर्यादा असते, नाही का? हेच सांगण्यासाठी त्यांनी आयरिश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांचं उदाहरण दिलं. त्यांच्या मते कोणतंही राष्ट्र आपल्या स्वातंत्र्याचा सौदा करून कोणाबद्दलही कृतज्ञ राहू शकत नाही. आंबेडकरांच्या मते भारतात हा धोका अजूनच मोठा होता. का? तर आपल्याकडे असलेल्या भक्तीच्या परंपरेमुळे. धर्मामध्ये भक्ती ही कदाचित मुक्तीचा मार्ग असेलही, पण राजकारणात ती सरळ सरळ हुकुमशाहीकडे घेऊन जाते, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि हे सगळं आपल्याला त्यांच्या सगळ्यात शक्तिशाली मुद्द्याकडे घेऊन जातं, एक असा मूलभूत विरोधाभास ज्यामुळे लोकशाहीची संपूर्ण इमारतच कोसळण्याचा धोका होता. तो विरोधाभास काय होता तर बघा, 26 जानेवारी 1950 रोजी आपण राजकीय जीवनात समानतेचं तत्त्व स्वीकारणार होतो, म्हणजे एक व्यक्ती एक मत. पण त्याच वेळी आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात काय परिस्थिती होती? तिथे होती प्रचंड विषमता. आणि म्हणूनच त्यांनी तो अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला की हे विरोधाभासाचं आयुष्य आपण किती दिवस जगणार आहोत? जर हा सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा प्रश्न नाही सुटला तर राजकीय लोकशाही सुद्धा धोक्यात येईल, हा त्यांचा स्पष्ट इशारा होता. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्वातंत्र्य आहे, राजकीय समानताही आहे, पण तरीही त्यांच्या मते एक शेवटचा आणि अत्यंत आवश्यक असा स्तंभ गायब होता. आणि तो हरवलेला स्तंभ होता बंधुता, फ्रॅटर्निटी. म्हणजे आपण सगळे एक आहोत ही खरीखुरी भावना, जी समाजाला एकत्र बांधून ठेवते. आता ही बंधुत्वाची भावना निर्माण करणं किती अवघड असतं हे सांगण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातला एक छोटा पण खूप बोलका किस्सा सांगितला आहे. तर झालं असं की अमेरिकेतल्या एका चर्चच्या अधिवेशनात संपूर्ण देशासाठी आशीर्वाद मागणारी एक प्रार्थना तयार करण्याचा प्रस्ताव आला. प्रार्थनेचे शब्द होते, हे प्रभू, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे. पण गंमत बघा, दुसऱ्या दिवशी त्याच राष्ट्र या शब्दावर इतके आक्षेप आले की तो शब्द प्रार्थनेतून वगळण्यात आला. यावरून त्यावेळची त्यांची मानसिकता लक्षात येते. ते स्वतःला एकसंध राष्ट्र मानत नव्हते, तर फक्त राज्यांचा एक संघ म्हणजे युनायटेड स्टेट्स मानत होते. बंधुत्वाची ती भावना अजून तयार व्हायची होती. आता आपण येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जिथे आंबेडकर हाच विचार भारताच्या संदर्भात अधिक स्पष्टपणे मांडतात. त्यांचा मुद्दा अगदी सरळ होता.
जर अमेरिकेसारख्या देशाला स्वतःला एक राष्ट्र मानण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल, तर हजारो जातींमध्ये विभागलेल्या भारतासमोरील आव्हान कितीतरी पटीने मोठे आहे. आणि म्हणूनच त्यांनी जातीव्यवस्थेला राष्ट्रविरोधी शक्ती असं म्हटलं. का? कारण जातींमुळे समाजात एकता नाही तर फूट पडते, मत्सर आणि द्वेष निर्माण होतो, आणि यामुळे बंधुत्वाची भावनाच मुळापासून नष्ट होते. आणि इथेच आपल्याला या संपूर्ण विश्लेषणाचं सार मिळतं की बंधुत्वाच्या खऱ्या भावनेशिवाय स्वातंत्र्य आणि समानता हे केवळ रंगाच्या पातळ थरासारखे आहेत, वरवरचे तकलादू जे कधीही खरवडून काढले जाऊ शकतात. आणि हा ऐतिहासिक इशारा आपल्याला आजच्या वास्तवावर विचार करायला भाग पाडतो की इतक्या वर्षानंतर लोकशाहीचे हे स्तंभ आज कितपत मजबूत आहेत आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपण एक समाज म्हणून काय करत आहोत.